हा जो डोअर आहे इथून सगळे ह्या रूमला पार्टिशन केला, ह्या साईडला टॉयलेट बाथरूमला पार्टिशन केला, त्याच्यानंतर तिकडे किचनला पार्टिशन केला. तर आधी मी आपल्या रूममध्ये जातो. आपला जो रूम आहे 12x12चा दुसरा रूम, तर त्याच्यामध्ये मी आता आलेलो आहे. आणि ह्या साईडला आपण लेफ्ट साईडला या साईडला विंडो दिलेली आहे, त्या साईडला राईट साईडला विंडो होती, आता इथे लेफ्ट साईडला विंडो दिली आणि बॅक साईडला कोणतीही विंडो नाही आहे. आता तुम्हाला दिसेल की जी लेफ्ट साईडची विंडो आहे ती आपण मोठी ठेवली आहे, 4x4ची ही मोठी विंडो इथं ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे जे तुम्हाला होल्स दिसत आहेत ते सगळं आपण पॅक करणार आहोत, कारण की वरती चढण्यासाठी किंवा जे आपल्या परत वगैरे माचून करणे उभं राहण्यासाठी आपल्याला बेबल मारायचे, त्यासाठी आपण हे बांधकाम करण्यासाठी केलेलं आहे. ते सगळं आपण भरून टाकणार आहोत. आतमध्ये प्रॉपर दगड त्या लेवलचे टाकून माल वगैरे मारून आणि व्यवस्थित त्याला नंतर आपण प्लास्टर मारून ते फिनिशिंग करणार आहोत. सो इथे तुम्हाला दिसेल हा 12x12चा आपला एक रूम आहे. सेम त्याच पोझिशनला तिकडे आपण जसे अँगल टाकलेत तसेच इथे पण आपण अँगल टाकून दिलेले आहेत, म्हणजे ह्याच्यावर सीटा टाकायला जेणेकरून असं. तर एकच विंडो इथं तुम्हाला दिसेल. आपण 4x4ची तिकडे पण सेमच तो जो रूम होता त्याला पण सेमच होते आणि ह्या रूमला पण आपण सेमच विंडो दिलेली आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता मी गुहागरमध्ये आहे आणि गुहागरमध्ये आपली जी चिखलीची साईड आहे तर ती आता संपूर्ण पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपलं जे बांधकाम आहे ते बांधकाम संपूर्ण झालेलं आहे. आणि आता हे मी तुम्हाला इथे बेबल वगैरे जे मारलेले आहेत ते बेबल वगैरे दाखवणार आहेत. आपण 3 बेबल मारलेत, आपण 2च बेबल मारणार होतो, पण आता आपण काय केलं, एक बेबल वाढवला सेंटरचा आणि तिथे पण आपण दिवाल घालून टाकला. म्हणजे त्या 3 बेबल आपण इथे मारलेले आहेत. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतील की आपलं जे लोखंडी सामान आहे सगळं, बॉक्स पाईप, स्क्वेअर पाईप, ते सगळं त्याला पेंटिंग वगैरे झालेलं आहे. त्याच्याच आपण बॉक्स पाईपच्या कैच्या मारणार आहोत. 1.5-3चा जो बॉक्स पाईप आहे त्याच्या आपण कैच्या मारणार आहोत. तर आता आपलं जे बेबल मारून सगळं बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आपण खांब पण टाकलेला आहे, पिलर पण टाकलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. चला मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, आपलं जे बांधकाम आहे ते संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने फिनिशिंग आहे बांधकामाला आपल्या. आणि जांभ्या दगडामध्ये आपण हे बांधकाम केलेलं आहे. हे बांधकाम आपण गुहागरमध्ये चिखली गाव आहे त्या गावामध्ये आपण केलेलं आहे, कदमवाडीमध्ये. तो इथे तुम्हाला दिसेल की संपूर्ण बांधकामाचा जो स्ट्रक्चर आहे तो कशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे, कशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे. कोडी बांधकाम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की हाईट पण जरा जास्त ह्याची झालेली आहे आणि कोडीला चिरा पण कमी लागतो, थप्पीला की चिरा जास्त लागतो. तर आपण हे कोडी बांधकाम केलेलं आहे आणि प्लास्टर वगैरे करून ह्याची साईज जरा जास्तच होते. तुम्हाला आता इथे संपूर्ण दिसेल की बांधकाम हे फाउंडेशन आपलं जास्त जरा वरती उठलेलं आहे, कारण की ही जागा आहे ती डीप होती आणि ती त्या साईडला वरच्या साईडला जरा जास्तच उंच होती. त्याच्यामुळे आपण पानसलमध्ये असं घेतल्यामुळे आपल्याला हे फाउंडेशन वरती झालेलं आहे. आणि त्यासमोरच आपण पिलर पण टाकून दिला आहे, म्हणजे आपल्याला गोल खांब आहे ह्याच्यावर पण आपल्याला एक कैची द्यावी लागणार आहे इथून अशी. आणि त्यासमोर बेबल आहे, त्या बेबलच्या प्रमाणे आपल्याला एक कैची द्यावी लागणार आहे. तर हा गॅलरीचा पोर्च आहे समोरचा, तुम्हाला संपूर्ण दिसून येईल. आणि इकडे या साईडला एक पानचुलीसाठी आपली पळवी काढतो आहे आपण, ते पण तुम्हाला आतमधून मी एंट्री बाहेर मारेन त्यावेळी तुम्हाला संपूर्ण दिसून येईल ते. तर हा किचनचा जो पोर्च आहे इथे विंडो तुम्हाला दिसेल किचनची. सो आतमध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण मी दाखवतो. आता हा पोर्चच्या नंतर डायरेक्ट आपला हॉल येतो आणि हॉलला आपल्याला एक विंडो इथे भेटते समोर फ्रंटला आणि एक राईट साईडला भेटते, मोठी विंडो आहे ती. तर मी आता इथून मला चढता येणार, त्याच्यामुळे मी या साईडून जातो. आणि इथे पण सगळं व्यवस्थित बांधाचं काम वगैरे झालेलं आहे, पायऱ्या वगैरे तुम्हाला दिसतील हे कशा पद्धतीने केलेले आहेत. संपूर्ण वाटलं पण कंपाऊंड घालून एक सेपरेट पार्टिशन आपल्याला घराचं हे आपण दिलेलं आहे. तुम्हाला सगळं इथे मटेरियल वगैरे स्टॉक केलेलं दिसून येईल. तर आता मी पोर्चमध्ये वरती चढलेलं आहे आणि या पोर्चमधून डायरेक्ट आपल्याला हॉलमध्ये एंट्री आहे. तर आता आपण हॉलमध्ये जाऊया आणि तुम्हाला हा हॉल दिसेल. तर मोठा आपला हा हॉल तुम्हाला दिसेल, 12x16चा आपला की 21चा आपला हॉल आहे हा. आणि तुम्हाला दिसेल की इथे एक समोर एक विंडो दिलेली आहे आणि या साईडला आपली एक मोठी विंडो आहे, 6x5ची आपली ही विंडो आहे शक्यतो, हो 5x5ची किंवा 6x5ची ही आपली विंडो आहे. आणि या साईडला तुम्हाला बेबल पण दिसेल हॉलमधून संपूर्ण की बेबल आपण कसा मारला आहे. आणि याच्यावर आपले वरती अँगल येणार आणि त्याच्यावर आपण पत्रा टाकणार. त्या अँगलला आपल्याला खाचा वगैरे मारून सगळं व्यवस्थित प्रॉपर करायचं आहे. तर आपण हे आय चॅनल आहेत ते पण इथं टाकून घेतलेले आहेत. एक 3-3.5-4 फुटावर आपण हे अँगल टाकले आहेत आणि ह्याला सिलिंगच आहे हॉलला, त्याच्यामुळे ते दिसणार पण नाहीत आतमध्ये. आपल्या फक्त इथं फळ्या काढून इथे ग्रेनाईट लावायचं राहिलेलं आहे, तर ते पण आपण लवकरात लवकर चालू करणार. त्याच्यानंतर आपलं प्लास्टरचं काम आहे ते चालू होईल. तर आता हॉलमधून मी डायरेक्ट दुसऱ्या आपल्या रूममध्ये जातो आहे. म्हणजे हे बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलं, पण आता पण मी बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की आपला हा जो रूम आहे 12x12चा, हॉलमधून ह्याला एक एंट्री आहे, डोअर दिलेला आहे इथं. तर तुम्हाला दिसेल 12x12चा आपला जो रूम आहे केवढा मोठा वाटतो आहे रूम. आणि इथे आपण अँगल दिलेले आहेत 2, तर हे 3 फुटावर आपण दिलेले आहेत, कारण की याचा स्पेस जास्त असल्यामुळे आपण त्याला बरोबर पार्टिशन करून हे अँगल दिलेले आहेत. तुम्हाला दिसेल याच्यावर सीटा टाकायत, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित हे केलं आहे. आणि जो मधला तुम्हाला बोललो आपण 3 बेबल दिले आहेत, सो आपण इथे 3 बेबल दिलेले आहेत. तुम्हाला दिसेल बांधकाम तर एक नंबर आहे, क्वालिटी बांधकाम पण इथे केलेलं आहे आणि बांधकाम आहे ते मजबूत झालेलं आहे तुम्हाला दिसेल.
तर अशा पद्धतीने हे केलं. खेडला पण आपण तसंच केलेलं आहे, कारण की खेडचे आता बेबल आजच्या दिवसामध्ये पूर्ण होतील संपूर्ण. आणि बांधकाम तिकडचं पण खूप मजबूत झाले. तिकडच्या चिराची जी साईज आहे, चिराची साईज जरा जास्त आहे. आपल्या इकडे 6चा चिरा भेटतो, तिकडे 7चा चिरा भेटतो, 1 इंच जास्त आहे, म्हणजे थप्पीच्या ह्याच्यात मोडतो तो चिरा. सो इथे तुम्हाला 12x12चा आपला रूम मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सिंगल विंडो या रूमला आपण दिलेली आहे. या साईडला बॅक साईडला कोणतीही विंडो नाही, एकच सिंगल विंडो आहे. तर इथून मी आता डायरेक्ट आता बेडरूममध्ये हॉलमध्ये आले. आणि हॉलमधून आपल्याला डायरेक्ट किचनमधलं पार्टिशन, टॉयलेट बाथरूममधलं पार्टिशन आणि रूममधलं पार्टिशन इथे भेटते. तर ह्या मेन डोअरपासूनच हे बघा, हा जो डोअर आहे इथून सगळे ह्या रूमला पार्टिशन केला, या साईडला टॉयलेट बाथरूमला पार्टिशन केला, त्याच्यानंतर तिकडे किचनला पार्टिशन केला. तर आधी मी आपल्या रूममध्ये जातो. आपला जो रूम आहे 12x12चा दुसरा रूम, तर त्याच्यामध्ये मी आता आलेलो आहे. आणि ह्या साईडला आपण लेफ्ट साईडला या साईडला विंडो दिलेली आहे, त्या साईडला राईट साईडला विंडो होती. आता इथे लेफ्ट साईडला विंडो दिली आणि बॅक साईडला कोणतीही विंडो नाही आहे. आता तुम्हाला दिसेल की जी लेफ्ट साईडची विंडो आहे ती आपण मोठी ठेवली आहे. 4x4ची ही मोठी विंडो इथं ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे जे तुम्हाला होल्स दिसत आहेत ते सगळं आपण पॅक करणार आहोत, कारण की वरती चढण्यासाठी किंवा जे आपल्या परत वगैरे माचनवरती करणे उभं राहण्यासाठी आपल्याला बेबल मारायचे, त्यासाठी आपण हे बांधकाम करण्यासाठी केलेलं आहे. ते सगळं आपण भरून टाकणार आहोत. आतमध्ये प्रॉपर दगड त्या लेवलचे टाकून माल वगैरे मारून आणि व्यवस्थित त्याला नंतर आपण प्लास्टर मारून ते फिनिशिंग करणार आहोत. सो इथे तुम्हाला दिसेल हा 12x12चा आपला एक रूम आहे. सेम त्याच पोझिशनला तिकडे आपण जसे अँगल टाकलेत तसेच इथे पण आपण अँगल टाकून दिलेले आहेत, म्हणजे ह्याच्यावर सीटा टाकायला जेणेकरून असं. तर एकच विंडो इथं तुम्हाला दिसेल आपण 4x4ची. तिकडे पण सेमच तो जो रूम होता त्याला पण सेमच होते, आणि ह्या रूमला पण आपण सेमच विंडो दिलेली आहे. तर असं हे बांधकाम आपलं झालेलं आहे. आणि इकडचं पण बेबल तुम्हाला बॅक साईडचं दाखवतो. हा बघा, तर बॅक साईडचा पण बेबल तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण दिसून येईल की कशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे 3 एकूण बेबल आपण दिलेले आहेत. आणि आत्ता मी यामधल्या पोर्शमध्ये आलो आणि इथून तुम्हाला टॉयलेट बाथरूमचं पार्टिशन सगळं दिसेल. तर हा टॉयलेट आहे, दिसेल तुम्हाला. हा टॉयलेट 3x3चा हा टॉयलेट आहे. हाईटला जरा चांगलाच आहे. हाईट इथे आपण टाकी ठेवणार. ही एक लाईन आपल्याला लावायची राहिलेली आहे, हे आपण तोडून टाकणार आहोत. आणि इथे एक लाईन टाकून याच्यावर आपण टाकी टाकणार आहोत वरती. तर असं काय हे आपण बांधकाम केलेलं आहे. या साईडला तुम्हाला हे थप्पी आपण केलं, प्रॉपर थप्पी तोंडी बांधकाम आपण केलं आहे. त्याच्यानंतरच हे पार्टिशन आपण वरती दिलेले आहेत. तर आता हा बाथरूमचा स्पेस आहे, तुम्हाला दिसेल 6, 6.5, 7x3चा आपला 3, 3.5, 4चा आपला हे तुम्हाला दिसेल 3.5चा आहे. 6x3.5चा आपला हा बाथरूमचा स्पेस आहे. एवढा आपला म्हणजे जास्तच असेल. आता मेजरमेंट माझ्याकडे टेप नाही, त्याच्यामुळे मला अंदाजे एक सांगतोय की असं आपण हे केलं. आणि ह्याला लोअर्स पण दिलेले आहेत. इथे एक लोअर्स तुम्हाला दिसेल आणि या साईडला इथे एक लोअर दिसेल. तर असं सगळं आपण हे केलेलं आहे. बांधकाम प्रॉपर आपलं झालेलं आहे. रिंग तर तुम्हाला दिसेल, रिंग किती यूज आहे, मोठी रिंग आपण इथे दिलेली आहे आपल्या या घराला. तर इथे हे सगळं बांधकाम तुम्हाला प्रॉपर ही कशी मांडणी आहे, कसं काय आपण केलेलं आहे, तर या व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला सगळं दिसून येईल. आणि या साईडला 3 फुटावर आपण हे सेम आपण जे रूमला तसे दिलेले आहेत तसेच अँगल आपण 3 फुटावर इथे दिलेले आहेत. आणि ते पण मस्त एकदम सुंदर इथे दिसायला आहेत, कारण की ह्याच्यावर पण सीट लागतील इन फ्युचर, त्याच्यामुळे आपण ते दिलेलं आहे. आणि इकडची बेबल मारण्याची जी पद्धत आहे, समोरचा फ्रंटचा बेबल सेम सरळ समोरासमोर बेबल नव्हतं, त्याच्यामुळे प्रॉपर यांनी एक ह्या साईडला तुम्हाला इकडचं पार्टिशन ह्या साईडला दिलं आणि तिकडून दुसरा बेबल चालू झाला. म्हणजे असे हे बेबल इथे दिलेले आहेत. आणि किचनला आपल्याला 2 विंडो मिळून जातात. तर या साईडला 4x4ची एक मोठी विंडो आहे आणि इथे एक छोटी विंडो दिलेली आहे. हे चिरे आपल्याला काढायचे आहेत, कारण की विंडो अजून इथपर्यंत आहे. मी अशी हे आपल्याला वरती चढण्यासाठी शिडी ठेवण्यासाठी त्या पिल्लरसाठी मी हे ठेवले आहेत, ते पण आपण काढणार आहोत. आणि हे आपल्याला भरून टाकून ह्याला ग्रेनाईट आपल्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला दिसेल की या साईडला बाहेर पानचुलीकडे जाण्यासाठी आपल्याला एक ते दरवाजा भेटला आहे. आणि हा मोठा दरवाजा, हा मधला जो पीस आहे त्यासाठी आपण इथे दिलेला आहे. म्हणजे ह्याला दरवाजा लागणार नाही, फक्त फ्रेम लागेल तेवढंच. आणि ह्याच्यावरती आपल्याला लॉक द्यायचा आपल्याला सज्जा, म्हणजे वरती काय सामान वगैरे ठेवायला, टोपं डबे वगैरे असं काय किचनचं जे सामान आहेत अडचण, तर ती सगळी वरती ठेवण्यासाठी इथे आपण एक लॉब देणार आहोत. तर असं सगळं आपलं हे झालेलं आहे. आणि आपण हाफ लोड ब्रिंग टाकली होती वरती, खालीच आपण पूर्ण प्रॉपर फुल लोड ब्रिंग टाकली होती. ती तुम्हाला सगळं मी प्रॉपर मागच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवून दिलं आहे की कसं आपण काम केलं होतं. आणि इथे या साईडला 9 इंचाची आपण हाफ लोड ब्रिंग टाकले. अजिबात तुम्हाला दिसेल कुठे काय खाली वर झालेलं नाही, एकदम प्रॉपर एक लेवलमध्ये आहे. तर असं हे काम आहे. आणि ह्या बॅक साईडला इथे पानचूल, हिचं पण बांधकाम संपूर्ण झालेलं आहे पानचुलीचं. हे किचनमधून बाहेर पडलो आहे मी एंट्री, तर हे पानचुलीचं बांधकाम इथे पण भरावाचं काम वगैरे सगळं झालेलं आहे. आणि ही फ्रंट साईड आहे, हे बघा इथे सगळं मटेरियल वगैरे स्टॉक आपण केलेलं आहे. आणि ही आपली पानचुलीची जागा आहे, पानचुलीची पडवी आहे. तर बाहेरून तुम्हाला हे बांधकाम आपण अशा पद्धतीने केले. आणि हे आपण अँगल बाहेर काढलेत, कारण की इकडे जेव्हा पत्रा आपण टाकणार आहोत तिथे आपले इकडचे जाणारे अँगल तिथे जॉईन होऊन सपोर्ट भेटेल त्याच्यामुळे. तर असं सगळं हे केलेलं आहे. आणि बाहेरून तुम्हाला लोअर्स वगैरे ते विंडो डोअर्स वगैरे सगळं संपूर्ण दिसून येईल की कसं केलेलं आहे. आणि ही मोठी पडवी आपण
35x8ची अशी घेतलेली आहे, म्हणजे जी घराची साईज आहे त्याचप्रमाणे ही पडवी घेतलेली आहे. हे बघा, तर असं काय हे बांधकाम आपलं झालेलं आहे संपूर्ण. आता फक्त पत्रा टाकायचं आहे वरती, त्याच्यामुळे आपण पेंटिंग वगैरे सगळं करून घेतले. हे बघा, तर मागून पण तुम्हाला संपूर्ण दाखवतो आहे मी. तर असं आहे आपलं प्रॉपर बांधकाम झालेलं आहे. बांध वगैरे पण त्यांनी प्रॉपर करून घेतलेलं आहे, म्हणजे एक वेगळं पार्टिशन आपल्या घराचं दिलेलं आहे या साईडला. आणि टाकीचं तर बांधकाम तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने आपण केलेलं होतं, ते तर आपलं झालेलं आहे सगळं. टाकी वगैरे आपण हाताबरोबर सगळं हे केलं, आणि ह्याच्यावर आपण आर्टिफिशियल रेडिमेंट आपले जे लेंटर आहेत ते आपण टाकणार आहोत, आपण बनवलेले. सो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि या साईडला इकडच्या विंडो पण तुम्हाला दिसतील, आणि बॅक साईडला विंडो नव्हती ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल, कारण मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर ही मोठी आपली विंडो आहे हॉलची. तर मी आता संपूर्ण राऊंड आहे तो फिरून आता आपल्या घराच्या समोर आलेलो आहे, आणि परत तुम्हाला समोरून आपलं घर आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. बघा, तर हे आपलं घर आहे. तर हे फ्रंट साईड आहे आपल्या घराची, आणि तुम्हाला दिसेल की कशी आपण केलेली आहे. पत्रा टाकल्यावर अजून एक लूक येईल घराला, ते पण मी पत्रा टाकताना पण सगळं जी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर हे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो, धन्यवाद.